त्या भावांबरोबर प्रवास करून एक नंबर वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हातारी चूर. नमस्कार, माझे नाव मनीष खामकर. वेलकम टू माय जर्नी आणि तुम्ही पाहत आहात मनीष खामकर ब्लॉग्स. आत्ता बॅग भरायचं आलाय, 2 मिनिटात गाडी येईल. तर आत्ता सध्या गाडीत बसलोय, बाकीची 2 अजून यायचे आहेत मित्र. आणि आजचा जो व्लॉग असणार आहे टोटल खर्चासहित असणार आहे. आमचा किती खर्च कुठे जातोय ते सकट आम्ही आज दाखवणार आहे व्हिडिओतून. आता इकडे कर्ण आलेला आहे. ह्यो माझा मावस भाऊ आणि ह्यो माझा जिगरी दोस्त गुलिया. आता आम्ही माझ्या सख्या भावाला गौरव दादाला आणायला निघालोय सुरूर मध्ये, म्हणजे माझ्याच गावाला. माझं घर ती दाखवतो तुम्हाला, नक्की बघा. इकडे मागं माझं घर आहे आणि जोडदार निघालीत बघा. आता पोहे बिहे केलीत मस्त खाणार आणि जाणार. आता इकडे मम्मी कपडे वाळत घालायला लागले बघा. हाय कर. इकडं आमचं पप्पा आहेत बघा, हाय करा. नमस्कार. हे 2 जण पोहेची वाट बघतील बघा. आणि ह्यो माझा भाऊ आहे बघा गौरव. हा नमस्कार. इकडं वहिनी बघा पोहे करायला लागले. ते वहिनी हाय करा बघा. इकडं पोहे चालू आहे मस्त पैकी. वर आमचं बाळ झोपलंय शिवांश. मग दाखवतो तुम्हाला. अजून झोपलायच बघा. हॅलो गाईस. आता नाश्ता करणार आणि डायरेक्ट प्रवासाला जाणार. व्लॉग कंटिन्यू करा. आता पोहे आलेला आहे, म्हणजे नाश्त्याचा इथंच खर्च आमचा निघलेला आहे. त्यामुळं सकाळचा नाश्ता 0. येऊ असा भावाचा खर्च चालूच आहे बघा. म्हणजे इथं आमचं टोटल गेले 50 रुपये. तर भावांनो, आता सध्या आम्ही शेरपे धबधब्यावर, म्हणजेच नापणीचा काचचा, महाराष्ट्रातील पहिला काचचा पूल. तर आता थोड्या वेळात निघालो तिथंच. इथं बघा काचच्या पुलाकडे जायचा रस्ता दाखवलाय. आणि इथं धारण क्षमता फक्त 25 व्यक्तीसाठीच आहे. म्हणजे एका पुलावर फक्त 25 लोकच जाऊ शकतात एका टायमाला. आत्ता सध्या ब्रिजवर झालोय. काचचा पूल, नापणी धबधबा, महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला काचचा पूल आहे. इकडे फोटोशूट चालू आहे. तर मित्रांनो, तुमचं कधी मालवण साईडला ट्रिप असेल तर वैभववाडीपासून 10 किलोमीटर नापणी हा धबधबा आहे. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही लोकेशन मॅपवर नापणे काचेचा पूल सर्च करून इथे येऊ शकता. कसं आहे भावानं सांगितलंय, भावानं ॲड्रेस सांगितलेला आहे. तर नक्की तुम्ही विजिट करा. तर ब्रिज बघून झालेला आहे. आता आम्ही चाललोय जेवायला मस्तपैकी. कुठं तर झाडाखाली बसून आम्ही घरातनं घेऊन आलो जेवण. ती आता मस्तपैकी खाणार आहे. तर आत्ता घरातनं आणलेलं जेवायला लागलोय आम्ही. म्हणजे सकाळचं जेवणाच तर खर्च वाचलेला आहे, पण भावानं भजी घेतले त्याचा 50 रुपये खर्च झालाय. म्हणजे 50 रुपये. काचेच्या पुलावर पाय ठेवणारा वाटेगावातील दुसरा माणूस शिवप्रसाद मालुगडे. या 3ऱ्या माणसानं पाय टाकला असता, पण त्याचा पाऊल पंचायत समितीच्या तिकडे पडला. समितीच्या फॉर्म तिकडे गेला तो फॉर्म. त्यामुळे त्याचा पाऊल काचेच्या पुलावर पडता पडता वाचला. आत्ता आम्ही आलोय कुणकेश्वर मंदिरात. हे बघा इथं मंदिरात दाखवत तुम्हाला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर यादव काळात सुमारे 12व्या शतकात बांधलेलं आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. मित्रांनो, मंदिरात शूटिंग करायला परमिशन नव्हती, त्यामुळे काही शूटिंग करता आलं नाही. पण मला माझ्या चॅनल जेवढं दाखवता येते तेवढं मी दाखवणार आहे. तिकडे बघा समुद्र कसा आहे. खरं स्वर्ग ह्याला म्हणतात. भावा कसं वाटलं इकडे येऊन? 1 नंबर. गुलार टॉपचा विषय. हा खरा स्वर्ग आहे इकडे भावा. कुणकेश्वर मंदिर आहे बघा मागं. आणि इकडे समुद्र किनारे, समुद्राच्या किनारे आता. सोडा घेतो हा हे बघा भावांनो कसा विषय. पाय घुसरला असं वाटतोय बघा. कसा वाटतो विषय बघा. हे बघा भाव बोलला विषय संपला. भाव म्हणते तयार झाले, म्हटलं तयार झाले.
इथं 2 पपड्याचा पुडा आणि पेप्सी घेतली म्हणजे 40 रुपये. आत्ता आम्ही आलोय राजकोटला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा इथं आहे बघा, दाखवतो तुम्हाला. दादा राजकोट आतमध्ये एंटर करायला लागलोय. की बघा माग छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथं. इथं महापुरुष मंदिर आहे. महापुरुष मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज. इकडं दुरुस्तीचं काम चालू आहे जरा. प्रगतीत इथं लिहिलंय बघा इथं. दैनंदिन देखभाल दुरुस्तीचे काम प्रगतीत, म्हणजे काम चालू आहे त्यांचं आता. थोडं किरकोळ काय असतील ते कामं चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे बघा मागं. आणि इकडं या साईडला सिंधुदुर्ग किल्ला आहे बघा. चालू आहे. मूर्ती बघताना अंगावर काटा येतोय भावांनो. एक वेळ नक्की राजकोट किल्ल्याला भेट द्या. पाठीमागं महाराजांची मूर्ती आहे. इकडे समुद्र सनसेट होता, गेलाय आता. आता इथून आम्ही जाणार आहे देवबागला स्टे करणार आहे आज आपण. जेवणार पण तिथंच आहे. दाखवतो तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवणारच आहे, बघा तुम्ही. आत्ता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्हाला महापनमध्ये रूम भेटलेली आहे. कोकण एक दिवसात संपणारी जागा नाही बरं का. उद्या पुन्हा कोकण अनुभवायला निघणार आहे. थोडीशी विश्रांती घेतून झोपायावरती बसतो जरा. कोकणात आल्यावर वेळ थांबतोय असं वाटतंय. हॉटेलच्या झोपायावर बसून ही शांतता अनुभवणं म्हणजे एक सुखच आहे. फायनली आलेलो आहे रूम मध्ये आणि रूमचं पर डेचं भाडं झालेलं आहे 1,500 रुपये. आता रूम मधून फ्रेश झालोय आणि चाललोय हॉटेल हुडकायला. आम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भेटतील असं हॉटेल पाहिजे आहे, कारण आम्ही 2 जण व्हेज आहे आणि 2 जण नॉनव्हेज आहेत. तर बघूया आता घावते का आम्हाला हॉटेल, बघूया. तर आत्ता आलोय जेवायला पंजाबी डिशेसला. आम्हाला कुठं हॉटेलच घावत नव्हतं. फायनली घावल्याला एक हॉटेल. तर आता आम्ही तिथे जेवाय आलोय, जेवणार आहे आता. मोकळं ताटाले आत्ताशी. आता जेवण येणार आहे आमच्या ऑर्डरला. तो इकडे बघा आवर कसं बसले बघा, जिब्या चाटते. इकडं बसलाय. आम्ही शाकाहारी आहे 2 जण, ही 2 मांसाहारी आहेत. शाकाहारी आहार हाच उत्तम आहार. सगळ्यांनी शाकाहारी व्हा. संपला विषय. या भावांचा आलेला आहे. आता आमचं येणार आहे. रोट्या देखील पण कडक द्या 4 द्या 3 द्या. तर जेवण आमचं झालेलं आहे. जेवणाचं बिल झालेलं आहे 1500 रुपये. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7 वाजल्यात. अंघोळींची झाले माझी. आता नाश्ता केला. तिकडे नाश्ता खायला निघालो. नाश्त्याची सोय केली आहे. इकडं गोल्यान ती जाऊन बसली बघा आधीच. नाश्ता म्हणल्यावर गोल्या नाश्ता म्हणल्यावर आधी जाऊन बसतो. नाश्त्याला बघा पोहे आहेत मस्त पैकी गरम गरम. आणि हे काय चहासाठी कप आहेत. बोलला बघा. मित्रांनो तुम्ही पण या सोबत नाश्ता करायला गरम गरम पोहे खाऊया या. झालेला आहे आता. चहा प्यायला लागल्यात. आता ही चहा शौकीन 2 जण आहेत. मी तर नाही बाबा चहा पित. चहा पित नाही, पण काय प्यायला पाहिजे सकाळ. बोला तुला आवडतो का चहा? नाही मग थोडा आता मात्र करायला नाही म्हणून घ्यायचंय. आता आवरलेला आहे ना. आता चाललोय आम्ही कायकिंग करायला. कुणाला द्यायचे तुम्ही? नाही कुणाला द्यायचे तुम्ही? बघा गुल्याचा कायम 24 तास फोन चालू असतो. एक दिवस असं नाही की गुल्याला फोन आलेला नाही. हे बघा मागं चालू आहे. भावांनो सकाळचं नेचर कसं दिसते बघा. इकडं सगळीकडे हिरवळच आहे. हे बघा मागं इकडं बघा. खतरनाक दिसतोय. स्वर्गाचं सुख म्हणजेच कोकण, लक्षात ठेवा. बर खाडीत पाणी शांत असते ना. तर फायनली खवणे बीचवर आलेलो आहे बघा. इकडं खाडे आहे. यो भाव आम्हाला घेऊन आलाय. नाव काय भावा तुझं? किती वेळा आहेस? 10वीला आहे भाऊ. शाळेला कुठे इथंच आहेस? मापन मध्ये आहे. ओके. नेचर बघा भावानं इकडं. इथं कायाकिंगच्या बोट आहेत बघा या. जॅकेट घालायचं आलाय. आमचा एक कार्यकर्ता अजून याचा आहे. गुलाबराव मालुगडे.
हे काय ही बोट आहेत तेच आहेत ना. होय होय ते हॅलो पाठवले की आल्या गाडी बाहेर तिथे. लाईफ जॅकेट घालतो आता. हा. पडत बिडत नाही ना काय आपलं? म्हणजे साहित्य आहेत इन्स्ट्रुमेंट आहेत का ठेवी नाही पडत. नाही ना. पॅडल काढलेला आहे भावांनो. महाराज माहिती आहे ना आज धरायचं एक उलट सुलट. बघा भाऊ शिकवते मला. हा तू एकीकडे मारलंस हा. की मी इकडे मारणार. बर तू चालतो. इकडे मारलंस की मी मी तिकडे मारणार. हा, उलट सुलट. चालतंय. म्हणजे कोण येणार असलं तर आपलं माहिती असावं. हा गाईड गुलिया येऊ पुढं बसाय. हा हे जाऊ पाय देऊ का आता जाऊ का वर इथं हो, कसं पाय ठेवलं काय? अच्छा, गावात डायरेक्ट इथे घ्या पाहिजे बस. कुठं इथं ना बसू का पडत नाही लोकांनी. नाही मागे सर. तू इथं बस माझ्या. की भावांनो बसलेलो आता. लेट्स गो टू राईड. कळालं का कसं फिरवायचं ते. चालतंय. रेस लावायच्या. अरे तिकडे कुठे निघालोय. जाते तू इकडे घे. तिकडे हो, कुठं त्याला इकडे घाल. त्याला काय करणार? कसं दिसते भावांनो. सुकून का दिसरा नाम काय खवणे बीच. ती बघा तटलं गेलो. तटले भावांनो तटले वाईट. कवणे बीच करत गेले तिकडे बघा खुंपाट. नाही पुढं घुसल बर का ते ह्याच्यात. भावनं बघा कसा विषय आहे इकडे. पूर्ण वय. ए नाही दलदला इकडं. ए वळू लोक डाव कर लोक. अरे गेलं किनाऱ्या. बघा इकडे नेचर भावानू. तिकडे गुलिया आहे बघा आणि नेचर. गुलिया प्लस नेचर सुकून. तिकडे येऊ आहे भाऊ आपला शूटिंग वाला गुलिया आणि गुलियाची ही होडी आणि आमची होडी. पाणी गरम आहे गरम. पाणी एकदम उभा आहे राव. ना कुठे या इकडे. ए तिकडं कुठं तसं कुठं नाही आलं. येऊ मार उजवी कसं दिसते इकडनं मागणं पण दाखव. जबरदस्त. ए पुढं काय आहे अजून सगळं दलदल असलं का काय. हे जाऊया मागं. ए थांब. अरे थांब की. अरे थांब ना. भावांनो कायाकिंग आमचं झालेलं आहे. एक नंबर एक्सपिरियन्स होता खतरनाक. आता चाललोय रूमला कारण चेकआउटचं टाइम पण झालंय आमचं आणि आवरून आंघोळून ती पण करायची आहे डबल जातो. कारण हे बघा सगळं अवतार सगळा पुन्हा एकदा रूमवर येऊन आमची डबल आंघोळ झालेली आहे. आत्ता आम्ही आलेलो आहे निवती बीचला. आता इथनं आम्ही बोट ठरवून जाणार आहे गोल्डन रॉक परत म्हातारीची चूळ म्हातारीचं गोल्डन लाईट हाऊस न्यू लाईट हाऊस हा न्यू लाईट हाऊस Point. ओल्ड लाईट हाऊस बोट डॉल्फिन पॉइंट. सपला विषयी बघूया आता बोट ठरवणार आहे. आणि मगाशी आम्ही कायाकिंग केलं त्याचं आमचं पर पर्सन 150 रुपये आलं. म्हणजे चौघांचं आमचं 600 रुपये झालेलं आहे. कालपेक्षा आज मजा आहे. म्हणजे काय किंग करायला भारी वाटतं. कालपेक्षा आज मजा आली. कायाकिंग भावांनो एकदा करा. खतरनाकच विषय आहे ते. इकडे बघा जहाजा कशा थांबा तुम्हाला. मित्रांनो कायाकिंग करताना माईक डॅमेज झालाय बघा. म्हणजे पाणी शिरल्यामुळे बंदच झालाय. चालूच होईना आता. ए भाऊ कुठे जायचं आम्ही. हो तुम्ही कुठले. मी सांगली. चांगली मनीष कामकर नाव ऐकलं राव. आम्हाला पण द्या मग. ते भाऊ भेटलेला आपल्याला. कुठलं गाव तुमचं. आमचं शिरूर. शिरूरचाच भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बोटीत आम्हाला नवीन मित्र भेटल्यात. सगळ्यांची माहिती सांगतो आता. भाऊ गाव कुठलं. गाव गडीनेच पाहा. गडिंगलच नाव काय. आदित्य चांदेकर. आदित्य. यो भाऊ आजरा सोयरा. आजरा. नाव काय. संस्कार कांबळे. संस्कार मी चंदगडवरून पण मुंबईवरून आलोय. सुनील पडवळे. हा
मी रत्नागिरीवर लांजा अक्षय गाडी. होय काय ओके. ही आपलं नवीन भाव आहे ते आता आणि आम्ही आता एकत्रच चाललोय आता. भावांना तुम्हाला आता डॉल्फिन दाखवतो. भावांनो हे बघा सिगल बेट दाखवतो तुम्हाला कुठलं थांबा. फोटोकडे भारी येते. येताना बघितले बघा वाईटवाले ते सिगल ते काय करतात आता सकाळी उठल्यावर ना ते मासे शोधात जातात म्हणजे पोट भरण्यासाठी आणि रात्र झाली की इकडे बेटावर वास्तव्याला येतात. त्याला ह्या रॉकला सिगल बेट म्हणतात. आता दादा आम्हाला दाखवणार आहेत गरुड रॉक. बघूया आता दगडाच्या आकाराचा गरुड दिसतोय वाटतं. खरं सांगू का भावांनो 2 वेळा बघितलं खरं गरुड काय मला दिसलं नाही. त्यात माझी चुकी आहे दादांची काय चुकी नाही कारण दादाने 2 वेळा होडी माग आणली आणि दाखवलं तर मला काय दिसलं नाही. माझं लक्षच दुसरीकडे होतं काय कळलं नाही. जाऊ सोडा दुसरा पॉईंट दाखवतो तुम्हाला. आता जो पॉइंट आहे तो 2 रॉक मधून जाणार आपण. हा हा आहे तो रॉक. हा हे 2 दगड आहेत ना त्याच्यामधून आपण जाणार. 2 दगडाच्या मधून आपण जाणार आहे आता. बघूया बघा इथनं बरोबर मधून जाणार आहे आपण. पलीकडे पासिंग होणार आहे आपण. आत्ता डोळ्यासमोर दिसते ना ते फक्त दृश्य नाही. 2 दगडांच्या मधून जाताना पुढे अथांग समुद्र आणि त्या लाटांमध्ये माझ्या आयुष्यातील सगळी गडबड कुठेतरी विसरून जाते. 2 दगडाच्या मध्ये आहे आता सध्या. हे दृश्य आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही. आयुष्यपत सांग. ते बाहेरून ना जहाज मोठी जातात ना ते मालवाहतूक पॅसेंजर बोटी वगैरे त्यांना दिशा दर्शवण्यासाठी ते लाईटीचं काम आहे. म्हणजे आपण इथे चाललोय ते पाण्याखाली दगड आहे जसे हे आपल्या डोळ्याने दिसत आहेत पाण्याखाली पण तसेच दगड आहेत. ओटीला ना वर येतात थोडे म्हणजे त्यांची पोझिशन असेल ते बघा. आता दगड तो आहे ना ओव्हरटी टायमाला भरती टायमाला खाली जातो ओव्हरटी टायमाला दिसतो. असे पण दगड आहे तिथे. ओल्ड लाईट हाऊस आहे बघा. ओल्ड लाईट हाऊस. ओल्ड लाईट हाऊस आहे ना. हा ओल्ड लाईट हाऊस फ्रंट साइड हे लाईट हाऊस आहे आणि इकडे बघा एंट्री आहे बघा. हे जे दिसतं ही इंग्रजांनी बांधलेलं न्यू लाईट हाऊस आहे आणि हे आत्ता चालूच आहे. हा पायऱ्या तिथनं वर जायचं आहे. एंट्री इथं आता चालू आहे. इथं 2 माणसं कामाला बघायचं. वेंगुर्ला लाईट हाऊस वरून ना परमिशन घेतली हा तर ह्या लाईट हाऊसला ते मेल करतात. हा मग त्यातला एक माणूस देऊन ती रस्सी खाली सोडणार. हा एक टोप त्या तिथे बांधायचं बोटीचं एक हा. टोप इकडे बांधायचं. ती छोटी रस्सी आहे बघा हा ती आपल्या हातीमध्ये खेळवायची. हा. तेव्हा लाट अशी जाणार हा. त्यावेळी त्या स्टेपला पाय ठेवायचा आणि बोटीतला पाय उचलायचा उचलायचा. तर तुम्ही वर जाणार. बायचान्स ती रस्सी तुमच्या हातीमध्ये घट्ट राहिली हा तर बोट खाली येणार. हा. तुम्ही त्या दगडावर जाऊन आपण पडणार. याची फोकस लांब पर्यंत जातो. आता ह्याची फोकस कुठेपर्यंत जात असेल किती किलोमीटर. पहिला इकडचा ना तुमच्या गगन बावड्यावर तिथेपर्यंत दिसायचा. गगन मावड्यापर्यंत. गगन बावड्या जागा आहे आम्ही बघितलेला आहे. आयुष्य. आता ह्याची पॉवर कमी केली आहे थोडी. हा म्हणजे केरळला जेव्हा हे हा. झालं लाईटीचं हा काय म्हणतात स्पर्धा हा. त्यात बरोबर. कुठची पॉवरची आहे हा. त्याच्यात 1 नंबर आलाय या लाईट. या लाईटीचा. ओके. त्याला एक भिंग आहे ना ते 7-7 लाखाचं काहीतरी भिंग आहे. हा इथं त्रिकोणी भिंग. बरोबर. बल्ब साधा बल्ब आहे हा आणि त्याच्यात जे साईडला जे छोटे छोटे आहेत ना हा त्याच्यावर ते लाईट पडल्यावर ती लांब जाते. तसं बालीला आणि थायलंडला आहे तसं आपल्या कोकणात पण आहे. तो आता तुम्हाला पॉइंट दाखवतो. हे पहा बाली. हा बाली पॉइंट. मित्रांनो हा आहे कोकणातील बाली पॉइंट. हा पॉइंट बघण्यासाठी कोणत्या थायलंड किंवा बालीला जाण्याची गरज नाही कारण हा आपल्या कोकणात आहे. बाली पॉइंट. इथे समुद्र फक्त दिसत नाही तो जाणवतो. वारा अंगावर आदळतो. लाटा खाली धडकतात आणि मन आपोआप शांत होतं. म्हणूनच लोक याला कोकणातील बाली पॉइंट असं म्हणतात. मला म्हातारीची गुफा दाखवतो आता. हे म्हातारीची गुफा आहे बघा. म्हणजे इथं म्हातार राहत नव्हती पण नाव आहे तिथं म्हातारीची गुफा. बघा म्हातारीची चूळ. पैसे फिटलं भावांनो. मामाने पैसे फिटवले. म्हातारी चूळ.
कडक व्ह्यू भेटला, कडक व्ह्यू भेटला. आता चाललोय गोल्डन रॉक बघायला. इकडे जाय काय गोल्डन रॉक. मित्रांनो हे आहे गोल्डन रॉक. सूर्यकिरण जेव्हा पडतं ना तेव्हा या दगडांचा कलर होतो गोल्डन, त्यामुळे हिचं नाव आहे गोल्डन रॉक. गोल्डन रॉक आहे बघा हे. भावांनो फायनली आलोय होतं त्या जागेवर. दादानी एक नंबर सर्व्हिस दिली आम्हाला. माहिती देतील दादा. नमस्कार, मी नितीन कृष्णकांत मेहतर, राहणार निवती बंदर. आपली जलवंती बोट आहे, इथे विजिट करा. तुम्हाला डॉल्फिन सफर, म्हातारीची चूळ, गोल्डन रॉक, 2 दगडामधून राईड, त्यानंतर न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस हे सर्व पॉईंट करून मिळतील. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8698279802. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दादांची एक नंबर सर्व्हिस होती. एक नंबर म्हणजे प्रॉपर आपल्याला सगळं दाखवलंय. भावांबरोबर प्रवास करून एक नंबर वाटलं. तुम्हाला कसं वाटलं आमच्यावर? खतरनाक. नंतर आणि भेटू आपण. बाय बाय. बोटिंगचा खर्च आला चौघांचा 2500 रुपये. मित्रांनो इथं कलिंगड खायला थांबलोय आणि फळ बघा नवीनच आहे काहीतरी. तुम्हाला काय माहित असलं तर कमेंट करून नक्की सांगा हे कोणतं फळ आहे ते. हे बघा कासव वगैरे दिसते, उलट कासव. सरळ करून दाखवतो. हा का कासव वगैरे दिसत. आणि इकडं खायला बसलो बघा. कलिंगड खाऊन झालेला आणि कलिंगडचा खर्च आलेला 80 रुपये. आता आलोय जेवायला. आता जेवून घेतो. स्टार्टरला आम्ही मागवलेलं पनीर चिली आणि खाण्यासाठी मागवलेलं पनीर मसाला आणि रोट्या. बाकी बघा हे दोघं जण काही नॉनव्हेज शिवाय काय सुट्टी देत नाहीत. आणि सगळ्यात जास्त मला हे व्हेज मालवणी रस्सा खतरनाक आवडला भावानू. तर भावानू सकाळच्या जेवणाचं बिल झालेलं आहे 940 रुपये. घरला जाताना म्हटलं जरा कोकणातली खरेदी करायची म्हणून या दुकानात आलोय बघा. कसलं भरगतचं दुकान आहे बघा मित्रांनो. आता ही काय काय मला काय माहित नाही, थांबा ह्यासनी विचारतो. आता सध्या किरकोळ खरेदी करायला आम्ही कोकणातली खरेदी करायला. त्यांच्याकडे बघा काय काय भेटते ते सांगते. तुम्हाला ऑल कोकण मेवा मिळेल इथे संपूर्ण. जसं का तुम्हाला कुळीत पीठ, डांगर पीठ, घावणी पीठ, ज्यूस सर्व प्रकारचे विदाऊट केमिकल, तुमचं खाजे, मसाले, प्लस तुम्हाला आंबा वडी, आवळा सरबत, चकली वगैरे सगळं. इथं आम्ही खरेदी केली. टोटल खर्च झाला 800 रुपये. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही करू शकताय नाही तर न करू शकताय. तरी पण मी धरलंय कारण मी टोटल माझा जेवढा खर्च होणार आहे तो मी दाखवणार आहे तुम्हाला. 800 रुपये. भावांनो कोकणातली ट्रिप एकदम भारी होती, पण आता आठवणी घेऊन घरी चाललोय. आता जाता जाता म्हटलं गाडीत पेट्रोल टाकायचं. आणि ह्या ट्रिपचा सगळ्यात मोठा खर्च म्हणजे गाडीतलं पेट्रोल. आणि पूर्ण ट्रिपचा पेट्रोलचा खर्च झालेला आहे 5000 रुपये. मित्रांनो फायनली आलेलो आहे गावाकडं आणि पूर्ण ट्रिपचा खर्च झालेला आहे 13,060 रुपये. म्हणजेच पर पर्सन 3265 रुपये खर्च झालेला आहे. अशाच व्हिडिओसाठी मनीष खामकर व्लॉग्स हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.